वळूयात पुढच्या आणखीन एका महत्त्वाच्या घडामोडीकडे। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आजची सुनावणी संपलेली आहे। पुढची सुनावणी ही 29 एप्रिलला आहे। औरंगाबाद खंडपीठात सरकारला एक प्रकारे नोटीस पाठवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सुनावणी संपली आहे। मात्र पुढील सुनावणी वेळी औरंगाबाद खंडपीठाने सरकारला जी नोटीस पाठवलेली आहे त्याला उत्तर द्यावं लागणार आहे। एकीकडे ही केस स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी हाती घेतलेली आहे आणि त्यांनी सरकारवर जोरदार निशाणाही साधलेला आहे। माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याचं त्यांना आम्ही असा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटले की गाईडलाईन ज्या येतील त्या गाईडलाईन्समध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील। तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू। तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलं यामध्ये सर? यामध्ये प्रतिवादी मी फक्त असताना स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो। माझं म्हणणं आहे जे आरोपी आहेत सोमनाथला मारलेले आहेत आरोपी त्यांच्यावरती मनुस्वादाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावा, त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि जे कोर्ट निर्णय घेईल तोच खरा आहे। आणि मी कोर्टाच्याच निर्णयावर आणि वकील साहेबाच्या आणि प्रकाश साहेब आंबेडकर साहेबांनी हे जे निर्णय घेतात त्याच्यावरच मी समाधानी आहे।